नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून लिपिक टंकलेखक 2023च्या जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक या पदासाठी जी विविध प्राधिकरणं आहेत त्यांची आपण या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हाधिकारी कार्यालय सर्व जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रकारे प्रमोशन होतं किंवा इतर सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत। मित्रांनो, ॲक्च्युली मी आज व्हिडिओ बनवणार नव्हतो, थोडीशी वातावरण बदलल्यामुळे माझी थोडीशी तब्येत खराब होती, आपल्याला आवाजामध्ये जाणवत असेल, त्यामुळे मी व्हिडिओ बनवणार नव्हतो। परंतु आपली जी प्रेफरन्सची लिंक आहे प्राधिकरण निवडण्यासंदर्भात ती कधीही येत्या काळात या पुढच्या आठवड्यात कधीही सुरू होऊ शकते, त्यामुळे सर्व प्राधिकरण संपवणं आपल्याला गरजेचं ठरलेलं आहे। त्यामुळे थोडासा आवाजात तुम्हाला फरक जरी जाणवत असला तरी तेवढं ॲडजस्ट करा। आपण सर्व लिंक सुरू व्हायच्या आधी आपली सर्व प्राधिकरणं संपतील हे आपण प्रायोरिटीने घेणार आहोत। मित्रांनो, या जाहिरातीमध्ये सगळ्यांच्या बोर्डवर जे यशस्वी झाले आहेत त्या सर्वांच्या बोर्डवर महसूल सहाय्यक म्हणून जे टॅग लागला ते प्राधिकरण म्हणजे महसूल विभागांतर्गत जे असणारं कार्यरत असणारं जिल्हाधिकारी कार्यालय। मित्रांनो, मी इथे तुम्हाला या स्क्रीनवर दाखवलेलं आहे बघा की महसूल सहाय्यकला लिपिक टंकलेखकला फुली मारलेली आहे आणि महसूल सहाय्यकला टिक केलेली आहे। मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी हे जे प्राधिकरण आहे ते सर्वात आकर्षक प्राधिकरण आहे। सर्वात आकर्षक प्राधिकरण या अँगलने आहे की आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे, ते आपण पुढे इन डिटेलमध्ये बघणारच आहोत। मित्रांनो, दरम्यानच्या काळात ट्विटर असू देत म्हणजे आत्ताचं एक्स प्लॅटफॉर्म किंवा काही जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत त्यांच्या स्टेटसवर अशा पद्धतीची वल्गना शब्द मोठा ठरेल, परंतु अशा पद्धतीची टीका किंवा उपरोधिक टीका केली गेली की लिपिक टंकलेखकच आहे, महसूल सहाय्यकच, तुम्ही महसूल सहाय्यक म्हटला तरी लिपिक टंकलेखकच आहे किंवा हे महसूल सहाय्यक हे पद कुठनं आलं, तर मला त्यावर एक्सप्लेनेशन द्यायचं आहे। त्याच्यासाठी मी हाईडसुद्धा केलेलं आहे, तर हे आता ओपन करतो। तर बघा तुम्ही, हे ऑफिशियल DGIPR म्हणजे महाराष्ट्र शासनाचे माहिती संचालनालय जे आहे किंवा जे माहिती डायरेक्टर जे माहिती देतात त्यांच्या 21 ऑगस्ट 2020 रोजी त्यांनी बातमी दिलेली आहे। त्याचा GR सुद्धा आहे, पण मी ते आवश्यक समजलं नाही की कुणाला तरी एक्सप्लेनेशन द्यायसाठी तो GR जोडायचा, म्हणून लिपिक पदाचे पदनाम आता महसूल सहाय्यक असेल। तत्कालीन महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी त्याच वेळेला जाहीर केलेलं आहे। त्यामुळे या जाहिरातीमध्ये जी लोक महसूल सहाय्यक म्हणून आपल्या नावापुढे टॅग लावून घेत आहेत त्यांचं हे सार्थ आहे आणि त्यांनी कुठलंही चुकीचं काम करत नाहीत। तर महसूल विभागांतर्गत या लिपिक टंकलेखक याच पदाचं पदनाम हे महसूल सहाय्यक हे करण्यात आलेलं आहे, हे एक लक्षात घ्या तुम्ही। त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूयात। मित्रांनो, जेव्हा आपण एक मिनिट, याची जाहिरात कुठे गेली, ठीक आहे, एक मिनिट, पेन बदलतो। आपल्या जाहिरातीमध्ये जे महसूल विभाग आहे त्याच्या अंतर्गत जी प्राधिकरणं आहेत म्हणजेच जिल्हाधिकारी पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, अशा पद्धतीची जी प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणाची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत, हे एक लक्षात घ्या। त्यानंतर तुमचं पोस्टिंग कुठे केलं जातं, तर मित्रांनो तुमचं जे पोस्टिंग आहे ते महसूल सहाय्यक म्हणून 3 लेवलला केलं जातं। 3 लेवलला म्हणण्यापेक्षा 3 ठिकाणी केलं जातं। तर पहिलं ठिकाण आहे जिल्हाधिकारी कार्यालय। हे कुठे असतं? जिल्हाधिकारी कार्यालय हे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतं। त्यानंतर दुसऱ्या लेवलला तुमचं हे एक झालं, हे दुसऱ्या लेवलला तुमची पोस्टिंग केली जाते उपविभागीय कार्यालय म्हणजेच प्रांत ऑफिस। हे साधारणपणे एका जिल्ह्यात 2 ते 3 प्रांत ऑफिस असतात। तर तिसरं पोस्टिंग हे केलं जातं तालुक्याला तहसील कार्यालयात।
अशा 3 ठिकाणी तुमची पोस्टिंग ही केली जाते. पहिलं जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरं उपविभागीय कार्यालय म्हणजेच प्रांत कार्यालय आणि तिसरं तहसीलदार कार्यालय. अशा 3 ठिकाणी तुमची नेमणूक केली जाते. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय पुणे हे प्राधिकरण तुम्ही टाकलं आणि तुम्हाला ते प्राधिकरण मिळालं तर तुमची नेमणूक ही पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात होईल, पुणे जिल्ह्यात असणाऱ्या सर्व प्रांत ऑफिसमध्ये होईल किंवा तालुक्याला पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये असणाऱ्या तहसील कार्यालयात होईल. जिथे जागा रिक्त असतील तिथे तुम्हाला पाठवण्यात. मित्रांनो, ही माहिती आपण पोस्टिंगच्या संदर्भात बघितली, म्हणजे तुमची पोस्टिंग कुठे होईल. त्यानंतर पुढच्या आपण बघणार आहोत कामाचे स्वरूप असते कसे असते, म्हणजे तुम्ही जे महसूल सहाय्यक म्हणून लागणार आहात त्याला कोणत्या प्रकारची कार्य असतात. मित्रांनो, इथे एक मी स्क्रीनशॉट घेतला आहे, इथे तुम्ही बघू शकता. जे जिल्हाधिकारी कार्यालय असते म्हणजे आपण जिल्हाधिकारी कार्यालय असते त्याच्यात या विविध शाखा असतात. तर त्या कोणत्या शाखा आहेत? महसूल शाखा म्हणजे सर्वसाधारण शाखा, ग्रामपंचायत शाखा, गृह शाखा, लेखा शाखा, विशेष कार्यकारी दंडाधिकारी. आता हे पुणे शहर शाखा आहे म्हटले, तिथे प्रत्येक ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या या शाखा असतात. मी पुण्याचा घेतलोय, हा फोटो पुण्याचा किंवा स्क्रीनशॉट पुण्याचा घेतलाय. भूसंपादन समन्वय शाखा, अधिग्रहण शाखा, कुळ कायदा शाखा, निर्वासित शाखा, नंतर नियोजन शाखा, स्वागत शाखा, त्यानंतर नगरपालिका शाखा, गौण खनिज शाखा, करमणूक कर शाखा, पुनर्वसन शाखा, अन्नधान्य वितरण अधिकारी. आणि हे जे पुरवठा होतं हे आधी जिल्हाधिकार्यालयांतर्गत असायचं, परंतु आता हे वेगळे झालेले आहेत. पुरवठा विभागांतर्गत ह्या गोष्टी येतात. पुरवठा विभागाचा मी मित्रांनो ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो बघून घ्या. त्यानंतर यातली पुढची शाखा असते निवडणूक शाखा. अशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी या विविध शाखांच्या माध्यमातून कार्य करत असतो. तर तुमची महसूल सहाय्यक म्हणून या प्रत्येक शाखेत नेमणूक होते. हे झालं जिल्हाधिकारी लेवलला, जर म्हणजे जिल्ह्याला तुमची जर पोस्टिंग असेल तर. आणि अशाच शाखा काही असतात ज्या तहसील लेवलला असतात. तहसील लेवलला ज्या शाखा असतात तिथे सुद्धा तुमची नेमणूक होते. आता या झालं शाखानिहाय तुमचं काम. आता ह्या शाखा कुठे असतात तर या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयातच डिपार्टमेंट असतात. प्रत्येक म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात डेस्क म्हणू शकता किंवा डिपार्टमेंट म्हणू शकता. त्यानंतर आता महसूल सहाय्यक ॲक्च्युली काम काय करतो, महसूल सहाय्यक ॲक्च्युली काम काय करत असतो. तर महसूल सहाय्यकाचं जे मुख्य काम असतं ते ड्राफ्टिंगचं काम असतं. म्हणजे आपण माहिती आहे आपल्याला सगळं जे टायपिंग केलेलं आहे किंवा टायपिंग स्किल टेस्ट दिलेली आहे, तर जे टायपिंगचं जे काम असतं ते महसूल सहाय्यकाला मुख्य करून या शाखेत लागत, म्हणजे या कार्यालयात टायपिंगचं आणि ड्राफ्टिंगचं काम खूप लागत असतं. तर कामाच्या संदर्भात काय असते, हे जे विभाग असतात या विभागाचा दैनंदिन पत्रव्यवहार सांभाळणे. म्हणजेच जर तुम्हाला या शाखा अधिकाऱ्यांना, महसूल शाखेच्या शाखा अधिकाऱ्यांना कोण असतं ते उपजिल्हाधिकारी असतील किंवा नायब तहसीलदार असतील किंवा तहसीलदार असतील, त्यांनी तुम्हाला सांगितलं की या तलाट्याला एखादं पत्रव्यवहार लिही आणि त्या गावात चालणाऱ्या गोष्टी सांग. किंवा निवडणूक शाखेच्या तुम्हाला जो तहसीलदार लेवलचा अधिकारी असतो किंवा उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी असतो त्यांनी सांगितलं की तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सर्व तलाट्यांना एक आदेश काढा की तुमच्या गावातील मतदार याद्या अद्ययावत करायच्या आहेत. तर तसे जी पत्र असतात किंवा नोटीस असतात हे तुम्हाला बनवावं लागतं. त्याचबरोबर पत्रकं बनवणे ही काम ॲक्च्युअल महसूल सहाय्यकाला करायचं असतं. मित्रांनो, कलेक्टर हे खूप आदेश पत्रव्यवहार करत असतात, त्यामुळे महसूल सहाय्यकाला हे काम सर्वात जास्त हेच काम असतं. पत्रके बनवणे, पत्रव्यवहार करणे, ड्राफ्टिंग करणे, त्यानंतर काही गोष्टींमध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली असेल की तुमच्या म्हणजे कर्मचाऱ्यांची, तर तुम्हाला कर्मचाऱ्यांची म्हणण्यापेक्षा जर तुमच्याकडं आस्थापना असेल तर आस्थापनेमध्ये कोणती कामं लागतात इथंच बघूयात आपण. आस्थापनेमध्ये कोणती कामं लागतात ती इथे बघूया. आस्थापना जर तुम्हाला दिली तर बदली, मग बदली कुणाकुणाची, तलाठी, त्यानंतर म्हणजे हे करत कोण असते, वरिष्ठ अधिकारी करत असतात, पण त्यांना असिस्ट करायचं काम तुम्ही करताय. तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवालची काही बदली होत नाही पण त्याचे पगार किंवा इतर गोष्टी, परत पगार,
त्यानंतर रजेसंदर्भात काही गोष्टी असतील, त्यानंतर अजून रजा झालं, त्यानंतर बिलं काढायची असतात त्यांची, मेडिकल बिलं किंवा प्रवास इतर जी बिलं असतात ती काढायची कामं हे आस्थापन शाखा करते. याच्यात आस्थापना शाखा नाही म्हणून मी ती वेगळी शाखेची कामं सांगितलं. बाकी सगळी तुम्हाला ही महसूल सहाय्यकाची कामं असतात. आता या व्यतिरिक्त आता ही सोडून अजून काही महसूल सहाय्यकाला जी एक्स्ट्राऑर्डिनरी कामं लागतात ती कोणती असतात, तर निवडणुकीच्या वेळी तुम्हाला माहिती आहे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कलेक्टर काम करत असतो. तर त्यामुळे या महसूल शाखेत किंवा महसूल डिपार्टमेंटमध्ये जे कर्मचारी असतात त्या सर्वांना निवडणुकीचं काम हे कंपल्सरी लागतंच. त्या मग ज्या याद्या असतात मतदार याद्या त्या अद्यावत करणं असू देत किंवा त्यांचं म्हणजे निवडणूक सुरू झाली म्हणजे आचारसंहिता जाहीर म्हणू आपण, आचारसंहिता ते निकाल यामध्ये खूप कामं लागतात. ही झाली निवडणुकीच्या संदर्भात. अजून कोणती कामं असतात, तर आपत्कालीन परिस्थिती आली म्हणजेच आपत्कालीन परिस्थिती म्हणजे कोणती, पूर किंवा दुष्काळ असेल एखाद्या भागात किंवा आग लागणे किंवा इतर कोणत्याही गोष्टी ज्या असतात, रोगराई, यावेळी जिल्हा प्रशासन सांभाळायसाठी कलेक्टरला तुम्हाला विशेष कामाला लावू शकतो किंवा कलेक्टर साहेब तुम्हाला विशेष कामाला सांगू शकतात. ही अशी साधारणपणे कामाचं स्वरूप असतं. त्यानंतर आता अजून कामामध्ये जर तुम्हाला काय सांगायचं झालं तर सुट्टी कधी असते, आपण सुट्टी बघूयात. प्रमोशनकडे जाण्यापूर्वी आपण सुट्टी दर शनिवारी व रविवारी सुट्टी असते, कंपल्सरी असतेच. आणि पण तुम्हाला वरिष्ठ, कारण ही सगळं महसूल डिपार्टमेंट हे म्हणजे असं म्हटलं जातं की महसूल सहाय्यक हा प्रशासनाचा, महसूल सहाय्यक म्हणण्यापेक्षा महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा म्हटलं जातं. एक राज्यसेवेला स्टेटमेंट पण आलेलं असते बघा की कासवरूपी कलेक्टरच्या किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या पाठीवर हत्तीरूपी प्रशासन आहे, असं एक स्टेटमेंट पण आहे राज्यसेवेच्या आपल्या GS2च्या ह्याच्यात. त्याच्यानुसार म्हणजेच याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की किती महत्त्वाचं हे डिपार्टमेंट आहे. त्यामुळे शनिवार रविवारी जरी सुट्टी असली तरी एक्स्ट्रा कामासाठी तुम्हाला बोलावले जाऊ शकते. त्यानंतर आता आपण सगळ्यात जे हे डिपार्टमेंट निवडण्यापाठीमागचं कारण आहे किंवा जे एवढा एक फुगा फुगलेला आहे की महसूल सहाय्यक हे जे आकर्षण आहे, महसूल सहाय्यक आकर्षण आहे, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ते प्रमोशन. ह्याचं प्रमोशन मित्रांनो तुम्ही खूप फास्ट बघाल. म्हणजे एकतर मंत्रालयात तुमचं प्रमोशन फास्ट आहे आणि त्याच्यानंतर 2 नंबरला कुठं असेल तर ते या डिपार्टमेंटमध्ये. आपली नेमणूक होताना मित्रांनो कुठल्या लेवलला होते बघा, आपली इथं नेमणूक होते पेनाचा रंग वेगळा घेतो, महसूल सहाय्यक ही आपली S6ची म्हणजेच 19,900ची नियुक्ती होते. त्यानंतर महसूल सहाय्यकाचं प्रमोशन जे असतं हे साधारण 7 ते 8 किंवा 10 वर्ष पकडून चला. 10 वर्षात अव्वल कारकून, पूर्वी असायचं नाव, आता त्याचं नाव आहे अव्वल कारकून, हे पूर्वी असायचं, आता सहाय्यक महसूल अधिकारी हे नाव त्याचं झालेलं आहे. जुनं नाव अव्वल कारकून. यांचं प्रमोशन हे नायब तहसीलदार साधारणपणे 10 वर्ष ही पण पकडून चला. त्यापेक्षा कास्टचं असेल तर कमी याच्यात होतं किंवा तुमचे जे रोस्टर आहे त्याच्यानुसार ते, म्हणजे रोस्टर म्हणजे काय, तुमची जी सेवा ज्येष्ठता किंवा ज्येष्ठता यादी असते त्यानुसार तुमची ही प्रमोशन ठरत असतं. नायब तहसीलदार. आता हे जे पद आहे मित्रांनो, आता इतर डिपार्टमेंटमध्ये मी तुम्हाला माहिती सांगताना सांगितलं की वरिष्ठ क्लर्क म्हणून तुमचं प्रमोशन होतं, ते ऑलमोस्ट S8चं असायचं. पण हे अव्वल कारकून जे पद आहे हे डायरेक्ट S12चं पद आहे, म्हणजे याचा बेसिक 32,000 होतो. तर नायब तहसीलदारचं हे पद 38,000
हां 38,000 याचं बेसिक होतं. अशा पद्धतीनं हे नायब तहसीलदारचं 38,000 आहे की 34,800 एकदा बघावं लागेल, पण वरिष्ठ तुम्हाला प्रमोशन मिळतं. ह्यामुळे ही जी पोस्ट आहे नायब तहसीलदार ही गॅझेटेड पोस्ट आहे, म्हणजे राज्यसेवेतून भरली जाते. हे तुमचं नायब तहसीलदाराचं प्रमोशन. आणि ज्यांना म्हणजे जे 22 ते 25 वर्षाचे महसूल सहाय्यक असणार आहेत त्यांना शेवटचं प्रमोशन हे तहसीलदार म्हणून 5 ते 6 वर्षांसाठी मिळू शकतं. कारण हे पण 10 वर्षांनी होतं. म्हणजे बघा तुम्ही जर 24व्या वर्षी लागत असाल किंवा 25व्या वर्षी धरलं तर 35व्या वर्षी तुम्ही अव्वल कारकून असाल, तर 45व्या वर्षी नायब तहसीलदार असाल आणि 55व्या वर्षी तुम्ही तहसीलदार असाल आणि शेवटची 4 ते 5 वर्ष तुम्हाला तहसीलदार म्हणून कार्य करायला मिळेल. अशा पद्धतीनं हे तुमचं प्रमोशन होत असतं. तहसीलदारचं बेसिक आहे 56,100. अशा पद्धतीनं हे प्रमोशन खूप फास्ट आहे, म्हणून या डिपार्टमेंटला खूप लोक अट्रॅक्ट करत आहेत. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की सगळेच महसूल सहाय्यक हे अव्वल कारकून होतील का, किंवा सगळेच अव्वल कारकून हे नायब तहसीलदार होतील का? तर असं नसतं मित्रांनो. परंतु मी तुम्हाला 10, 20, 30ची आश्वासित प्रगती योजना सांगितली, त्याच्यानुसार तुम्हाला 10 वर्षानंतर तुम्ही महसूल सहाय्यक असला तरी तुम्ही जरी कार्य महसूल सहाय्यकाचं करत असला तरी तुम्हाला सहाय्यक महसूल अधिकाऱ्याची वेतन श्रेणी ही चालू होत असते. अशा पद्धतीने हे प्रमोशनचं आपण क्लिअर केलं. त्यानंतर मित्रांनो आता विषय येतोय बदलीचा, किंवा बदली अगोदर तुमच्या प्रमोशनासाठी काही विभागीय परीक्षा द्याव्या लागतात. आता जे महसूल डिपार्टमेंट आहे त्या महसूल डिपार्टमेंटमध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे महसूल डिपार्टमेंटमध्ये महसूल डिपार्टमेंटमध्ये 2 परीक्षा द्याव्या लागतात. एक असते, तर या 2 परीक्षा कोणत्या असतात तर मित्रांनो या 2 परीक्षा कोणत्या असतात तर पहिली जी असते परीक्षा ती विभागीय परीक्षा असते. पण पेनाचा रंग बदलूयात. आता तुम्ही म्हणाल विभागीय परीक्षा म्हणजे या डिपार्टमेंटल परीक्षा या अँगलनं मी घेतलेलं आहे. तर ही जी असते म्हणजे जी पहिली परीक्षा असते विभागीय दुय्यम सेवा परीक्षा असते. ही कोण घेते? ही साधारणपणे जिल्हाधिकारी घेत असतात. जिल्हाधिकारी परीक्षा घेत असतात. तर ही परीक्षा 3 वर्षांच्या कालावधीमध्ये 4 अटेम्प्टमध्ये पास व्हावी लागते. ही परीक्षा पास झाल्याशिवाय तुमचा विचार स्थायित्वासाठी केला जात नाही. इथे खाली लिहिलं, 1 मिनिट थोडंसं हे लहान करून घेऊ. स्थायित्वासाठी विचार केला जात नाही. स्थायित्व प्रमाणपत्र मिळत नाही. आता या स्थायित्व प्रमाणपत्र ही भानगड काय? तर स्थायित्व प्रमाणपत्राशिवाय तुमची बदली केली जात नाही. म्हणजे बदली तुम्हाला जर करून घ्यायची असेल तर करता येत नाही. त्यानंतर स्थायित्व प्रमाणपत्राशिवाय तुमचा प्रमोशनसाठी विचार केला जात नाही. असं हे स्थायित्व प्रमाणपत्र असते. म्हणजेच 3 वर्षाच्या कार्यकालात तुम्हाला 4 अटेम्प्ट मिळतात. त्यामध्ये तुम्हाला ही परीक्षा पास व्हावी लागते. आणि जर तुम्ही ही परीक्षाच पास झाला नाही तर वयाच्या 45व्या वर्षापर्यंत तुम्हाला महसूल सहाय्यक म्हणून सर्व्हिस करावी लागते. आणि त्यानंतर तुम्हाला ह्या परीक्षेतून सूट मिळते. आणि लकीली मित्रांनो ही परीक्षा खूप सोपी असते. म्हणजे 2-4 अधिनियम असतात, नागरी सेवा वर्तणूक अधिनियम वगैरे जे अधिनियम असतात त्यातून ही परीक्षा द्यावी लागते. आणि ही खूप सोपी असते. ही सगळे पास होतातच. म्हणजे प्रत्येक आणि शक्यतो ज्या डिपार्टमेंटमध्ये जाणार त्यामध्ये अशा पद्धतीच्या परीक्षा असतात आणि ते सगळेजण पास होतातच. त्यानंतर जी दुसरी परीक्षा असते ही फक्त महसूल विभागाची असते. याला RQT असं म्हटलं जातं. RQTचा लॉंग फॉर्म आहे रेव्हेन्यू क्वालिफाईंग टेस्ट. ही परीक्षा कोण घेतं तर जो महसूल विभाग असतो, म्हणजे महसूल विभाग म्हणजे विभागीय स्तरावर, म्हणजे कसं म्हणायचं आहे मला, जर पुणे विभाग असेल, पुण्याचे महसूल आयुक्त किंवा विभागीय आयुक्त असतात ते ही परीक्षा घेतात. किंवा नागपूरचे आयुक्त असतील तर नागपूरमधील सर्व लोकांची ही परीक्षा यांच्या तोंडावर घेतली जाते. ही परीक्षा फक्त
कोणाकोणाला द्यावी लागते? फक्त जर ह्याला द्यायला लागते का, म्हणजे महसूल सहाय्यकाला द्यावी लागते का, तर नाही. महसूल सहाय्यक ही परीक्षा देतात. त्यानंतर तलाठी जे असतात ते ही परीक्षा देतात. त्यानंतर हे 2 तरी देतातच. त्यानंतर यांची ही परीक्षा पास झाल्यानंतर यांची गणना ही सेवा ज्येष्ठता यादीत केली जाते आणि मग तुम्ही प्रमोशनसाठी इलिजिबल होता. त्याचबरोबर आता अव्वल कारकूनची जर तुम्ही डायरेक्ट कधी हे होत नाही, म्हणजे ही परीक्षा दिली तर तुम्ही अव्वल कारकून व्हाल, पण तुम्हाला नायब तहसीलदार व्हायचं असेल तर तुम्हाला ही परीक्षा पास व्हावं लागतं. आणि एक गोष्ट अनफॉर्च्युनेटली ही परीक्षा एक मिनिट ही आरक्यूटी जी असते ही अवघड असते, त्यामुळे ही पास व्हावी लागते. त्यावेळी तुम्ही प्रमोशनला डी असता. पण आपण सगळेजण स्पर्धा परीक्षेत जाणारे विद्यार्थी आहे, त्यामुळे पास होऊन जाऊ, अभ्यास करूयात, त्यावेळेला त्याचा विषय नाही, पण पास होऊन जातोय. त्याच्यानंतर तुम्ही प्रमोशनसाठी डी होता. आता प्रमोशन मी मागे तुमचं इथं बघितलंय की कशा पद्धतीने होतं. आता जो मुद्दा पुढचा राहतो तो बदलीसाठी पुन्हा 3 कॅटेगरीमध्ये तुमची बदली करावी लागेल. म्हणजे तुम्ही जर महसूल सहाय्यक असाल तर तुमची कुठे बदली होते, तुम्ही अव्वल कारकून असाल तर तुमची कुठे बदली होते, त्यानंतर तुम्ही नायब तहसीलदार असाल तर तुमची कुठे बदली होते, आणि तुम्ही तहसीलदार असाल तर तुमची कुठे बदली होते. यामध्ये आपण हे 2 पार्ट पाडूया. हे तहसीलदारचं जे प्रमोशन आहे ते खूप रेअर केसेसमध्ये मिळतं, पण तुम्हाला पे स्केल तहसीलदारचं चालू होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तर जे महसूल सहाय्यक म्हणून तुम्ही असता तर महसूल सहाय्यकची बदली ही सर्व जिल्ह्यात होऊ शकते. सर्व जिल्ह्यात. आता सर्व जिल्ह्यात म्हणजे कुठे, आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पुणे जिल्हा घेतला तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातल्याची बदली ही शिरूरला तहसील ऑफिसमध्ये होऊ शकते. तहसील ऑफिसमधील एखाद्या उमेदवाराची बदली ही प्रांत ऑफिस जे भोरला आहे, किंवा आता एक्झॅक्ट माहीत नाही आपल्याला, किंवा शिरूरच पकडू, किंवा हवेली पकडू आपण, हवेलीचं जे प्रांत ऑफिस आहे तिथे होऊ शकते. अशा पद्धतीने तुमची बदली होत असते, किंवा हवेलीच्या प्रांत ऑफिसची जिल्हाधिकारी कार्यालयात होऊ शकते. अशा लेवलनं ही बदली होते. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत सुद्धा बदली होते. साधारणपणे 5-6 वर्षानंतर तुमची बदली ही फिक्स असते, म्हणजे टेबल बदलला जातो. तर अव्वल कारकूनचं देखील याच पद्धतीनं बदली होते. आता महसूल सहाय्यकांची पदं ही जास्त प्रमाणात असल्यामुळे जास्त ठिकाणी बदली होते, तर अव्वल कारकून ही पदं कमी असल्यामुळे कमी प्रमाणात बदली होते. म्हणजे एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये अशा पद्धतीने ही बदली होत असते. तर आता नायब तहसीलदार आणि तहसीलदार हिथं जेव्हा तुमचं प्रमोशन होतं तर ही स्टेट केडरची पदे आहेत, आता एक लक्षात घ्या, महसूल सहाय्यक आणि अव्वल कारकूनचं जे प्रमोशन आहे ते जिल्ह्यातच होत असतं. म्हणजे याची जी ज्येष्ठता यादी आहे ती जिल्ह्यात मेंटेन केली जाते. आणि नायब तहसीलदार आणि तहसीलदार, किंवा आपण फक्त नायब तहसीलदारचं बघूया, तहसीलदारचं पण ठीक आहे, तहसीलदारला जे नायब तहसीलदारला अप्लाय आहे तेच तहसीलदारला. ही स्टेट कॅडर आहे, ही स्टेट कॅडरची पदे आहेत, त्यामुळे याची ज्येष्ठता यादी ही राज्यभरासाठी एक असते. तसेच म्हणजे कोणाची, अव्वल कारकून. आता प्रत्येक विभागातनं किती अव्वल कारकून हे नायब तहसीलदार होणार हे विभागानुसार ठरलं जातं. त्यानंतर यांची बदली सुद्धा राज्यात कुठेही होते. म्हणजे तुमची अव्वल कारकूनवरनं तुमचं जर नायब तहसीलदार प्रमोशन झालं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात प्रमोशन होईल असं सांगता येत नाही. तुम्हाला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा जावं लागतं. आणि तहसीलदाराचं तर आपल्याला माहिती आहे, सगळ्या राज्यातच त्यांची पोस्टिंग कुठे सुद्धा होते. अशा पद्धतीने ही महसूल सहाय्यकाची बदली होते. म्हणजे तुम्हाला तुमचा आत्ता जरी वाटत असलं की मला माझ्या जिल्ह्यात राहायला मिळेल, तर महसूल सहाय्यक आणि अव्वल कारकून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात मिळू शकतं. नायब तहसीलदार म्हणून तुमच्या जिल्ह्यात मिळेल, जे की मिळतं. म्हणजे जनरली बाहेर जावं लागत नाही, शक्यतो आपल्या जिल्ह्यात मिळतं. पण चान्सेस आहेत की तुमची बाहेरच्या जिल्ह्यात सुद्धा बदली होऊ शकते, प्रमोशननं बदली. आणि बऱ्याचदा असं पण होतं की आलेलं प्रमोशन नाकारलं जातं, पण त्याचा पे स्केल चालू असतो. अशा पद्धतीनं हा बदलीचा आपण सगळं माहिती घेतली. त्यानंतर आता जे 2 मुद्दे असतात की अभ्यास करायला वेळ मिळेल का. मित्रांनो, अभ्यास करायसाठी जर म्हटलं, अभ्यासच्या अँगलनं हे बिझी प्राधिकरण आहे.
तहसील ऑफिस असू दे, जिल्हाधिकारी कार्यालय असू दे किंवा प्रांत असू दे, तुम्हाला लोकांचा संपर्क येणार आहे. विविध दाखले मागायला तुमच्याकडे लोक येणार आहेत किंवा पत्रव्यवहार तुमच्याशी करणार आहेत. त्यामुळे लोकांचा संपर्क, आणि लोकांचा संपर्क जिथे येतो तिथे तुम्हाला अवेलेबल राहावं लागतं. त्यामुळे तुम्हाला जर अभ्यास तुमचा ऑफिसच्या वेळेत किंवा काहीतरी मी त्यातनं वेळ काढतो असं जर तुमच्या डोक्यात असेल तर त्यासाठी वेळ मिळत नाही. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे प्राधिकरण थोडंसं निगेटिव्ह पॉईंट म्हणावा लागेल. पण शनिवार रविवारचा वेळ तुम्ही मॅनेज करून अभ्यास करू शकता. आता महिलांसाठी प्राधिकरण कसे आहे, महिलांसाठी हे प्राधिकरण कसे आहे याचा जेव्हा आपण विचार करतो, महिलांसाठी जेव्हा हे प्राधिकरण आपण कसं आहे याचा जेव्हा विचार करतो तेव्हा महिलांसाठी हे ऑफिस जॉब आहे. तसेच कामाची वेळ ही महिलांसाठी साधारणपणे ठरलेली असते. म्हणजे तुम्हाला जास्ती काम लागेलच असं नाही, पण निवडणुका आल्या किंवा आपत्कालीन परिस्थिती आली त्यावेळेला तुम्हाला एक्स्ट्रा काम लागू शकतं. त्या अँगलने तुम्ही या प्राधिकरणाचा विचार करा. पण ओव्हरऑल जर म्हटलं की महिलांसाठी प्राधिकरण कसं आहे तर ठीकठाक आहे. म्हणजे काय निगेटिव्ह कन्सिडर करण्यात काय पॉईंट नाही, पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही, न्यूट्रल आपण कन्सिडर करू शकतो की घेऊ शकता तिथे जॉईनिंग महिला. त्यामुळे ह्या दोन आपण जे मुद्दे बघतोय, अभ्यास करायला वेळ मिळेल का आणि महिलांसाठी प्राधिकरण कसे आहे. जरी अभ्यास करायला वेळ मिळत नसेल तरी सुद्धा कमी वय असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्राधिकरणाचा विचार केला पाहिजे किंवा इव्हन जास्त वय असणाऱ्या उमेदवारांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. कारण का या प्राधिकरणामुळे प्रमोशन जरी झालं नाही तुमचं, म्हणजे पदनाम तुम्हाला मिळालं नाही, अव्वल कारकून किंवा म्हणजे सहाय्यक महसूल अधिकारी हे पदनाम जरी मिळालं नाही तरी तुमचं वेतन श्रेणी त्या पदाची चालू होत असते 10-20-30 वर्षानंतर. त्यामुळे हे प्राधिकरण त्या अँगलने, जिल्हाधिकारी कार्यालय त्या अँगलने खूप चांगलं प्राधिकरण आहे. आता आपण जसं प्रत्येक व्हिडिओत बघतोय तसं आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट बघूया. तर पहिला पॉईंट आपला यातला कुठला असतो तर स्वतःचा जिल्हा मिळणार आहे. स्वतःचा जिल्हा म्हणजे काय, तुमची बदली जोपर्यंत तुमची नायब तहसीलदार म्हणून होत नाही तोपर्यंत राज्यात होत नाही. त्यामुळे स्वतःचा जिल्हा हा पहिला प्लस पॉईंट आहे. तर दुसरा याचा प्लस पॉईंट कोणता आहे, प्रमोशन. तिसरा प्लस पॉईंट कोणता आहे तर कलेक्टर ऑफिस हे जिल्ह्याचं प्रशासकीय सत्ता केंद्र असतं. त्यामुळे तुमचे त्या दृष्टीने कॉन्टॅक्ट्स वाढतात. एक चांगला संपर्क किंवा PR म्हटला तर तो वाढतो. त्यानंतर अजून कुठला जर बघितला तुम्ही तर फायदा जो म्हणजे तुम्हाला म्हणता येईल तर वेतन. म्हणजे आता महसूल सहाय्यकाला जरी S6 असलं तरी जे अव्वल कारकून किंवा सहाय्यक महसूल अधिकारी आहेत त्यांना झटक्यात S12चं वेतन मिळत असतं. म्हणजे तुमचं प्रमोशन हे S12 वर डायरेक्ट होत असतं. त्यामुळे हा एक इथं प्लस पॉईंट आहे. हे आपण पॉझिटिव्ह पॉईंट कन्सिडर करू शकतो. आता निगेटिव्ह पॉईंट तुम्ही जर कोणते म्हटला तर हा पहिलाच म्हणजे स्वतःचा जिल्हा जरी म्हणत असलो तरी तुमचं NT म्हणजे नायब तहसीलदार म्हणून जर प्रमोशन झालं तर तुम्हाला राज्यात जावं लागू शकतं. हे झालं. याचे जर तुम्ही नाकारलं तर तुम्हाला जावं लागणार नाही. त्यानंतर दुसरा निगेटिव्ह पॉईंट यातला कोणता आहे तर कामाचा व्याप. तिसरा कोणता आहे तर पब्लिक कॉन्टॅक्ट. आता हा पब्लिक कॉन्टॅक्ट काही ठिकाणी पॉझिटिव्ह, काही लोकांना पॉझिटिव्ह वाटू शकतं, काही लोकांना निगेटिव्ह वाटू शकतं. काही लोकांना फक्त ऑफिस काम म्हणजे ऑफिस की ऑफिस, काही लोकांना वाटतं पब्लिक कॉन्टॅक्ट यायला नको पाहिजे. दोन्ही वेळेला आपण विचार करू शकतो. त्यानंतर एक्स्ट्रा कामं लागू शकतात, वर्कलोड असतो. त्यानंतर अजून निगेटिव्ह कोणता पॉईंट बघितला आपण तर निगेटिव्ह पॉईंट इतकेच 1-3-4 आहेत. बाकी काय याच्यात निगेटिव्ह जास्त काढण्यासारखं नाहीये. असं हे प्राधिकरण आहे. एवढेच निगेटिव्ह पॉईंट मला तरी वाटतात. अजून एखाद दुसरा असू शकतो. अभ्यासासाठी वेळ नाही, अभ्यासासाठी वेळ मिळायचे चान्सेस कमी, आपण हे एक पॉईंट कन्सिडर करू शकतो. असे निगेटिव्ह पॉईंट आहेत. तर आपण आत्ता हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट्स बघितले किंवा सर्व माहिती बघितली. याच्यावरून हे प्रेफरन्स कुठे किती नंबरला असावं. तर मित्रांनो, जे मंत्रालयात जाणार नाहीत म्हणजे मंत्रालय, काही लोकांना मुंबई चालते आणि मंत्रालय हवं असेल त्यांनी मंत्रालय प्राधिकरण द्या. पण ज्यांना जिल्हा पाहिजे त्यांचं हे
फर्स्ट प्रेफरन्सच असला पाहिजे. कारण जी गोष्टी मी पॉझिटिव्ह बघितल्यात, थोड्या निगेटिव्ह असल्या तरी थोड्या निगेटिव्ह गोष्टी असल्या तरी पॉझिटिव्ह गोष्टी त्याला ओव्हरकम करत असतात. त्यामुळे हे फर्स्ट प्रेफरन्स असलं पाहिजे असा माझा सल्ला राहील. कारण हे प्राधिकरण खूप छान आहे, म्हणजे काम करायला असू दे किंवा तुमच्या ग्रोथसाठी असू दे, करिअर ॲस्पेक्टसाठी असू दे, हे चांगलं आहे. त्यामुळे मी हे तुम्हाला सजेस्ट करेन की हे पहिलं प्रेफरन्स असला पाहिजे. मित्रांनो, अजून एक तुम्हाला आता या व्हिडिओच्या शेवटाकडे या प्राधिकरणाची माहिती संपलेली आहे, एक अनाउन्समेंट करायची आहे. मित्रांनो, आपण एक मोहीम हातात घेतलेली आहे, जे आम्ही टेलिग्रामचे सगळं ॲडमिन आहे किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी किंवा टेलिग्राम चॅनलचे माझं टेलिग्राम चॅनल आहे त्या माध्यमातून, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या माध्यमातून मिशन ऑप्टिंग आउट ही एक मोहीम हातात घेतलेली आहे आणि याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अजूनही तुम्ही सर्वांनी हे वैयक्तिक कुणालाही माझ्यासाठी किंवा तुझ्यासाठी म्हणण्यात म्हणजे त्याचा काहीच विषय नाही आहे, याचा फायदा सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी. आणि आपण या मोहिमेचं टॅगलाईनच बनवलंय, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलंय की सर्वांस पोटास लावणे आहे, म्हणजेच सर्वांना काम मिळाले पाहिजे. ही टॅगलाईन घेऊन आपण ही मोहीम करतोय. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडा. जे डबल पोस्ट होल्डर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्या ज्या 2500च्या डबल पोस्ट होल्डर आहेत त्या 100% ऑप्टिंग आउट झालं पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत जे आपण इथं बघितलं सर्वांस पोटास लावणे आहे, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा. तुम्हाला पुढचं जे प्राधिकरण पाहिजे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, जिल्हा पोलीस या प्राधिकरणाची माहिती व्हिडिओ बनवा ही विनंती खूप यायला लागले. उद्या किंवा परवा दिवशी आपण जिल्हा पोलीसवर व्हिडिओ बनवत आहोत. आत्तापर्यंत जिल्हा पोलीस या प्राधिकरणाविषयी आपण सर्व माहिती घेतली आहे. जिल्हा पोलीस असू दे, त्याचबरोबर आपण मुक्सल घेणार आहोत, त्यानंतर शहर लिपिक घेणार आहोत. हे तिन्ही सुद्धा प्राधिकरण आपण घेणार आहोत. परंतु ते वेळानं बनवण्याचं कारण एकच आहे, यासाठी मी एक RTI टाकलेला आहे, त्याची माहितीची वाट बघतोय. जर तो 1-2 दिवसात प्राप्त झाला तर ठीक आहे, नाही प्राप्त झाला तर जी माहिती माझ्याजवळ आहे त्या बेसिसवर आपण व्हिडिओ बनवू आणि त्याचं म्हणजे RTIचा रिप्लाय येईल तो आपण नंतर टाकू. तर अशा पद्धतीने आपण यापुढे जाणार आहोत. हे सोडून तुम्हाला अजून कोणते कोणते प्राधिकरण पाहिजेत त्याच्याविषयी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण स्टॅटिस्टिक्स दाखवत आहेत की व्ह्यूज येत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत बरेच जण. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. यात तुमचे कोणतेही पैसे पडत नाहीत. ही जी माहिती आहे मी तुमच्यासमोर आणतोय किंवा आमची जी टीम माहिती आहे तुमच्यासमोर आणते, त्यासाठी बरेच कष्ट लागतात. जी जेन्युइन अशी माहिती तुम्हाला यूट्यूबवर कुठेच मिळणार नाही, अशी माहिती तुमच्यासमोर आणतोय. आम्हाला फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून, कमेंट करून, लाईक करून आम्हाला प्रेरणा द्या. तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला तर तो अल्गोरिदममध्ये आम्हाला त्याची मदत होईल. इथे थांबूयात मित्रांनो. आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलवर स्टे ट्यून्ड.